तर इथे ओपन करणार आपण A to Z 56 ओपन केला. त्यानंतर जो वरती असतो त्याला म्हणतात आपल्याकडे ऍड्रेस बार किंवा त्याला आपण म्हणतो URL बार. अशा छोट्या छोट्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. मग त्या ऍड्रेस बार वर मी क्लिक केलं. जो काय पाथ होता त्यामध्ये, जो काय टेक्स्ट होता त्यामध्ये, तो टेक्स्ट मी फक्त रिमूव्ह केला आणि रिमूव्ह करून त्यामध्ये राईट करणार CMD. आणि जसं मी एंटर बटनावर क्लिक करणार तर माझ्यासाठी एक ब्लॅक स्क्रीन काय झाली इथे ओपन झाली. आणि ह्या ब्लॅक स्क्रीन मध्ये मी एक कमांड टाकणार. जशी की कमांड आहे आपल्याकडे npm create wait @letter आणि आपल्या लास्ट मध्ये प्रोजेक्टचं नाव. जसे की प्रोजेक्टला नाव देऊ आपण डे 10 आणि ते एंटर बटनावर मी क्लिक करणार. तर जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केलंय तर माझ्यासाठी एक किती विचारतात सिलेक्ट अ फ्रेमवर्क. इथे आपण कोणतं फ्रेमवर्क यूज करणार? रिॲक्ट करणार. जस्ट रिॲक्ट सिलेक्ट केलं, त्यानंतर जावा, देन एंटर. तर इथे आपलं ऍप्लिकेशन काय झालंय क्रिएट झालं. ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर आपण इथे काय करणार Ctrl+C दाबून यस राईट केला आणि एंटर बटनावर क्लिक केलं. त्यानंतर फर्स्ट स्टेप टाकली आपण इथे की एक कमांड टाकली npm create with @latest आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव दिलं इथे डे 10. ही फर्स्ट कमांड झाली. आणि सेकंड कमांड काय असते आपली cd. आणि cd म्हणजे काय चेंज डायरेक्टरी आणि डायरेक्टरी म्हणजेच फोल्डर. cd डे 10 एंटर केलं. त्यानंतर थर्ड कमांड असते आपल्याकडे कोड पेस्ट डॉट. जशी मी इथे कोड पेस्ट कमांड टाकली तर ऑटोमॅटिकली माझ्यासाठी एक VS कोड ओपन झाले. त्या VS कोड मध्ये किंवा ज्या फाईल मध्ये असे काहीतरी 5-50 आपल्याकडे फाईल्स झाल्या. ओके. त्यानंतर मी काय करतो, जो आपला VS कोड ओपन झालाय, VS कोड ओपन झाल्यानंतर जो SRC नावाचा फोल्डर आहे, त्या SRC नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये एक आपल्याकडे app.jss नावाची फाईल आहे. आणि त्या फाईल मधला जेवढा काही कोड होता तो कोड मी जस्ट डिलीट केला. आणि त्यामध्ये राईट करण्याआधी माझा एक क्वेश्चन असणार आहे. कोणता? की React.js मध्ये किती टाईपचे कंपोनंट असतात आणि कोणते असतात? राईट, 2 टाईपचे कंपोनंट असतात. कोणते कोणते? क्लास बेस कंपोनंट आणि फंक्शन बेस कंपोनंट. मग जसं की मी इथे राईट करतो एक फंक्शन बेस कंपोनंट. जसं की इथे राईट केलं मी फंक्शन. कंपोनंटला नाव काय देणार? जे फाईल नेम दिले तेच आपण काय देणार कंपोनंटला नाव देणार. ओपन करली, क्लोज करली. ओके. आणि जो हा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्यासाठी इथे रिटर्न करणार एक एम्प्टी टॅग. आणि त्या एम्प्टी टॅगला म्हणतात फ्रेगमेंट. आणि त्या फ्रेगमेंटच्या आतमध्ये वेलकम टू React.js. आणि जो हा आपण कंपोनंट बनवलाय, हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर आपल्याला इथून करायला लागेल एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि कंपोनंटचं नाव. ओके. ह्याला सेव्ह केलं मी आणि CMD मध्ये आलो. आणि CMD मध्ये मी प्रोजेक्ट रन करण्याची कमांड राईट करतो. जसे की आपली कमांड आहे npm run dev. जशी मी CMD मध्ये कमांड टाकली तर मला माहिती आहे एक URL भेटेल आणि त्या URL ला मी सर्च केलं किंवा त्याच्यावर क्लिक केलं तर मला जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचं आउटपुट शो होईल. आला इथे वेलकम टू React.js. ओके. त्यानंतर मी VS कोड मध्ये आलो आणि VS कोड मध्ये आल्यानंतर app.css नावाची जी फाईल आहे त्या फाईल मधली सगळी CSS रिमूव्ह केली आणि index.css नावाच्या फाईल मधून सुद्धा मी CSS काय केली रिमूव्ह केली. जसं मी आउटपुट पेजला आलो तर आपल्याला जो वेलकम टू React.js H1 होता तो नॉर्मल आपल्याला इथे शो झाला. ठीक आहे. इतर सर्वांना फंडा जमत असेल, ऍप्लिकेशन क्रिएट केले, त्यामध्ये मी माझा टेक्स्ट राईट केलाय आणि तो प्रोजेक्ट रन केलाय आणि त्याचा आता मी आउटपुट पाहते. ह्या गोष्टी सर्वांना जमतील. ठीक आहे ना.
तर ह्याच्यामध्ये मी काहीतरी टाईप करण्याआधी आपल्याला करायची काय आहे आपण ते समजून घेणार आहोत. जसं की आपल्याला ट्रिपला जायची असते आणि ट्रिपला जाण्याआधी आपण काय करतो की ट्रिपला कुठे कुठे जायचं. जसं की आपण पहिलं जाणार पुण्याला, पुण्यावरून जाणार मुंबईला, मुंबईवरून जाणार जे असेल तुमचं जे नेक्स्ट पोझिशन किंवा लोकेशन. तर आपल्याला काय करायची ते आधी आपण पेंट मध्ये समजून घेऊ. तर एंटर नेम आणि हे दे त्याचा असेल एक इनपुट. आता हे तुम्हाला थोडस इझी वाटत असेल, ठीक आहे. अजून पुढे जाणार आहोत आपण. ओके. त्यानंतर अजून एक इनपुट बॉक्स असेल एंटर मोबाईल आणि त्या मोबाईलचा इथे असेल एक इनपुट बॉक्स. त्यानंतर अजून एक फील्ड असेल एंटर ईमेल आणि ईमेलचा इथे असेल एक इनपुट बॉक्स. ओके. त्यानंतर खाली एक बटन असेल लास्ट मध्ये आणि त्या बटनचं नाव असेल, जसे की आपण त्या बटनला नाव देऊ इथे सबमिट. समजलं इतर फंडा काय आहे? की 3 इनपुट बॉक्स असणार आहे. पहिला असणार आहे नेम, दुसरा असणार आहे मोबाईल नंबर आणि तिसरा असेल ईमेलचा आणि एक बटन असेल सबमिट नावाचं. जसं मी ह्या सबमिट बटनावर क्लिक करन, कोणत्या, जसं मी ह्या सबमिट बटनावर क्लिक करन तर माझ्या कन्सोल मध्ये किंवा जो कन्सोल आहे त्या कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट प्रिंट करायचा आहे. काय करायचे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट माहिती आहे सर्वांना? तेच माहित नाही का? असं आहे का? माहिती आहे. जस्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय? ओपन करली, क्लोज करली आणि त्यामध्ये काहीतरी आपण असा डेटा टाईप केलेला असेल, जसं की नेम कोलन, जस्ट एक्झाम्पल साठी माझं एक मोबाईल नंबर राईट करतो. ओके. कोलन इथे काहीतरी मोबाईल नंबर, कोमा ऑब्जेक्ट असाच असतो ना की पर व्हॅल्यू. ओके. त्याच्यामध्ये अजून डीप मध्ये जाऊ आपण. जस्ट समजलंय फंडा काय असणार आहे की 3 इनपुट बॉक्स असणार आहे नेम, मोबाईल, ईमेल. जसं मी सबमिट बटनावर क्लिक करेन तर माझ्यासाठी कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट काय होणार आहे? प्रिंट होणार आहे. समजलंय फंडा? ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे सबमिट बटनावर कसं करायचं ते सगळं माहिती आहे. सबमिट बटनावर केल्यानंतर कन्सोल मध्ये कसं काहीतरी प्रिंट करायचं. बट आता कंडिशन काय आली आपल्याकडे? तिन्ही इनपुट बॉक्स मधली जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला कन्सोल मध्ये एका ऑब्जेक्ट मध्ये प्रिंट करायची. ओके. ठीक आहे. समजलं असेल तर आपण कोड कडे जाऊ. कोड मध्ये आलो मी. जस्ट तो H1 रिमूव्ह करतो आणि इथे मी करतो एक एंटर नेम. त्यानंतर एंटर नेम नंतर एक BR घेतला मी छोटासा. त्यानंतर एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप दिला मी इथे टेक्स्ट दिलं. त्यानंतर इथे 2 BR घेतले. जस्ट एकदा आउटपुट पेजला जाऊ चेक करू. आला इथे एंटर नेम आणि त्याचा इनपुट बॉक्स. त्यानंतर इथे असेल एंटर मोबाईल. त्यानंतर एक BR घेतला, एक इनपुट बॉक्स घेतला, त्याला टाईप दिला मी इथे नंबर. त्यानंतर इथे अजून 2 BR घेतले, एंटर ईमेल एक छोटासा BR. त्यानंतर एक इनपुट, इनपुटला टाईप काय द्यायचा? काय द्यायचा? ईमेल द्यायचा. ठीक आहे. त्यानंतर इथे 2 BR घेतले. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा चेक केलं तर इथे 3 इनपुट बॉक्स आले. पहिला आलाय नेमचा, दुसरा आलाय मोबाईल नंबरचा आणि तिसरा आलाय ईमेलचा. आणि त्यानंतर आता राहिलं काय आपल्याकडे? बटन. जसं की मी इथे बटन घेतो आणि त्या बटनचं नाव असेल सबमिट. आउटपुट पेजला आलो, एकदा मी चेक करतो तर आले सगळ्या प्रॉपर गोष्टी जे आपल्याला हवं होतं तसं आपण चाललोय. ठीक आहे. त्यानंतर जे आपण जे इनपुट बॉक्स बनवले 3 बनवले, एक मोबाईल, नेम आणि ईमेल. हे व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? इथे व्हेरिएबल बनवायला लागणार आहे. मग व्हेरिएबल बनवायचे म्हणजे कोणाची गरज घेणार किंवा कोणाची मदत? कोणाचे? युजर्सचे. मग इथे काय करणार आपण? इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये युजर्स.
फ्रॉम कुठून, रिॲक्ट मधून. आणि त्या ऍप कंपोनंटच्या आतमध्ये आपण इथे व्हेरिएबल बनवणार, जसं की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. पहिला कोण असणार आहे इथे, जस्ट मी इथे यू नेम करतो, ठीक आहे ना. त्यानंतर यू नेम हा व्हेरिएबल झाला आणि त्याचा काय असेल, एक सेट यू नेम नावाचा फंक्शन इक्वल टू यू स्टेट. त्यामध्ये बाय डिफॉल्ट काय व्हॅल्यू स्टोअर करायची का, नाही, त्यामुळे जस्ट मी एम्प्टी टाकला. ओके. त्यानंतर सेकंड व्हेरिएबल असेल आपल्याकडे स्क्वेअर ओपन क्लोज, आणि इथे करू आपण यू मोबाईल. त्याचा असेल एक सेट यू मोबाईल नावाने फंक्शन इक्वल टू यूज स्टेट. त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू काय स्टोअर करायची का, नाही, जस्ट त्याला तसाच ठेवा. कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन क्लोज यू ईमेल नावाचं व्हेरिएबल, आणि त्याचा एक असेल इथे सेट यू ईमेल नावाचं फंक्शन जस्ट इक्वल टू यूज स्टेट. ठीक आहे, झाले 3 व्हेरिएबल. आता त्या 3 व्हेरिएबल झाल्यानंतर आपल्याला काय करायची, त्या तिन्ही व्हेरिएबल मध्ये आपल्याला डेटा स्टोअर करायची. म्हणजे जसं आपण इनपुट बॉक्स मध्ये काहीतरी चेंजेस करणार, तर ह्या व्हेरिएबल मध्ये तो डेटा डायरेक्टली पास होणार. मग त्यासाठी त्या इनपुट बॉक्सला आपण इथे काय करतो, एक ऑन चेंज नावाचा इव्हेंट लावतो. त्यामध्ये एक ॲरो फंक्शन, त्या ॲरो फंक्शन काय पास करतं, इव्हेंट पास. आणि जो ॲरो फंक्शन आहे तो काय करतो, सेट यूनेम नावाचा जो काय फंक्शन आहे त्याला काय पाठवतो, तो इव्हेंट मधून टार्गेट मधून काय पास करतो, व्हॅल्यूज. जसं आपण नेमला केलंय त्याच प्रकारे कुणाला करणार आपण इथे, मोबाईलला. एक ॲरो फंक्शन, त्यामध्ये इव्हेंट. ॲरो फंक्शन काय करणार की सेट यू मोबाईल नावाचा जो फंक्शन आहे त्याला इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. ठीक आहे. त्याच प्रकारे कुणाला, ईमेल ऑन चेंज, त्यामध्ये एक ॲरो फंक्शन काय पास करणार, इव्हेंट पास करणार. आणि जो ॲरो फंक्शन आहे तो काय करणार, सेट यू ईमेल नावाचा जो फंक्शन आहे त्याला इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. समजलं फंडा इथे. आता जो आपण इथे इव्हेंट राईट केलंय ना, तुम्ही तिथे इतकं इव्हेंट राईट करण्यापेक्षा EVENT असं इतकं राईट करण्यापेक्षा जस्ट तुम्ही इथे ई राईट केला ना, आणि इथे पण तुम्ही ई राईट केला तरी पण काय होणार आहे, वर्किंग. शॉर्टकट इव्हेंटचा फक्त ई राईट करा, पूर्ण इव्हेंट राईट नका करत बसू. ठीक आहे ना. जस्ट मी इथे ई राईट करतो आता. ओके. जस्ट एक शॉर्टकट की मी म्हणता येणार नाही, एक शॉर्टकट शॉर्ट फॉर्म. ठीक आहे. इव्हेंटचा आपण ई नेतोय. सेट केले आपण, आउटपुट पेजला आलो. एकदा मी रिफ्रेश केलं. ठीक आहे. डेव्हलपर ऑप्शनला ओपन करण्यासाठी राईट क्लिक करून इन्सेप्टवर क्लिक केलं तर आपल्यासाठी एक कन्सोल ओपन झाला. इथे कन्सोल ओपन करायचा आहे ना. ठीक. आता कन्सोल ओपन झाल्यानंतर मी काय करतो, एक त्या इनपुट बॉक्स मध्ये एक नाव राईट करतो, जसं की ABC. त्यानंतर एक मोबाईल नंबर ऍड केला, एक ईमेल ID ऍड केली आणि सबमिट बटनावर क्लिक केलं. तर कन्सोल मध्ये काय प्रिंट झालंय का, मग कन्सोल मध्ये प्रिंट करण्यासाठी आपण काय करणार, त्या बटनला एक इव्हेंट लावणार. कोणतं इव्हेंट असतं तिथे, ऑन क्लिक असतं का, ठीक, ऑन क्लिक नावाचे. जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार, आणि त्या फंक्शनला आपण नाव देऊ इथे सबमिट नावाचं फंक्शन. ओके. जसं आपण ह्या बटनावर क्लिक करणार तर एक सबमिट नावाचं फंक्शनला कॉल होणार. मग त्या सबमिट नावाचं फंक्शन आपण इथे वरती बनवू. जसे की फंक्शन बनवण्यासाठी फंक्शन कीवर्ड, फंक्शनचं नाव असेल सबमिट, ओपन राऊंड, क्लोज राऊंड, ओपन करली, क्लोज करली, आणि त्या फंक्शन मध्ये मी करतो कन्सोल डॉट लॉग मध्ये हे. जस्ट आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केलं मी इथे, त्या इनपुट बॉक्स मध्ये एक नेम टाकलं ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला 1234567890, एक ईमेल ID राईट केला आणि सबमिट बटनावर मी क्लिक केलं. तर इथे मला काय झालंय, हे प्रिंट झालंय. मला तिथे काय करायचंय, कन्सोल मध्ये मला हे प्रिंट करायची का काय प्रिंट करायची, नेम प्रिंट करायची, काय करायची. ठीक आहे. जस्ट आपण आधी काय करू, नेम, मोबाईल आणि ईमेल ह्या तिन्ही गोष्टी प्रिंट करून चेक करू. जस्ट मी इथे काय करणार, ह्याच्या जागी यू नेम, त्यानंतर इथे यू
मोबाईल आणि त्यानंतर इथे यू सेव्ह केलं. आउटपुट पेजला आलो. एकदम मी रिफ्रेश करून डबल तो फॉर्म फिल करतो. जसं की ABC, एक मोबाईल नंबर टाकला 1234567890. त्यानंतर एक ईमेल आयडी टाकला जसं की abc@gmail.com. सबमिट बटनावर क्लिक केलं. आल्या तिन्ही इन्फॉर्मेशन इथे. बट आपल्याला काय करायची ऑब्जेक्ट मध्ये करायची. ऑब्जेक्ट माहिती ना तुम्हाला, कर्ली ब्रॅकेट आला की तो ऑब्जेक्ट झाला, स्क्वेअर ब्रॅकेट आला की तो ऍरे झाला. समजलं इतर फाईंड ऑनलाईन मेंबर करायची. कसं करायची सांग, एनी आयडिया? कुठे ऑब्जेक्ट द्यायला लागेल? जस्ट डेटा प्रिंट करायची आपल्याला ऑब्जेक्ट मध्ये. तर ऑब्जेक्ट कसा असतो, जसं की मी इथे बनवलं एक वॅर obj इक्वल टू, आता हा टाकला तर हा काय झाला, एक ऍरे झाला. जस्ट मला ऑब्जेक्ट बनवायचा, ओपन करले केला, क्लोज करले केला, हा कोण झाला, ऑब्जेक्ट झाला. जसं की ऍरे मध्ये असा डेटा स्टोर असतो 1 2 3 4, अरे कोमा असतो आहे ना मध्ये. ह्या प्रकारे काहीतरी डेटा स्टोर असतो ऍरे मध्ये. मग ऑब्जेक्ट मध्ये कसा असतो, हे कर्ली ओपन करायचा, क्लोज करायचा आणि त्यामध्ये कीपर व्हॅल्यू असतो. कसा असतो, कीपर. आता की म्हणजे काय, व्हॅल्यू म्हणजे काय, तो जस्ट 2 मिनिटात फंडा तुमचा समजून जातो. ओके, तर की म्हणजे काय, जसं की इथे मी नेम राईट आणि असं 2 साप चावल्यासारखं चिन्ह दिलं किंवा त्याला कोलन म्हणतात. ओके, हा काय केलं मी, नेम ही काय झाली माहितीये, की झाली. आणि ह्या नेमची व्हॅल्यू म्हणजे काय, किंवा एबीसी राईट. म्हणजे हा नेम आहे तो काय झाला, की झाली, आणि जी एबीसी आहे त्या नेमची काय ही व्हॅल्यू आहे. आणि हा आपल्याला दाखवतो की जो डेटा आहे तो की पर व्हॅल्यूने डेटा स्टोअर होतो. कशामध्ये, ऑब्जेक्ट मध्ये. जस्ट मग आपल्याला असा डेटा प्रिंट करायची की ऑब्जेक्ट मध्ये. मग त्यासाठी आपण काय करू माहितीये, की एक वॅर ओबीजे नावाचा एक व्हेरिएबल बनवला. त्याचा डेटा टाईप असेल ऑब्जेक्ट, ओपन करले गेला, क्लोज करले, आणि त्यामध्ये आपल्याला की पर व्हॅल्यूने डेटा असतो ऑब्जेक्ट मध्ये, बरोबर. जसं की मी इथे देतो एक की यू नेम, साप चावल्यासारखं चिन्ह किंवा ह्याला म्हणू आपण कोलन. आणि त्या कीची व्हॅल्यू कोण असणार आहे माहितीये, की जो आपण हा व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू, म्हणजे जो व्हेरिएबल आहे तो त्याची व्हॅल्यू असणार. जसे की त्या व्हेरिएबलचं नाव आहे यू नेम, झाला पहिला. त्यानंतर सेकंड आपल्याला करायचं यू मोबाईल कोलन, आणि त्याची व्हॅल्यू कोण असणार आहे, हा व्हेरिएबल. जस्ट हा व्हेरिएबल मी प्रिंट केला इथे. त्यानंतर मोबाईल झाल्यानंतर मला इथे करायचा यू ईमेल कोलन दिला, आणि इथे कोण असणार आहे, यू झाला इथे. आणि त्या ओबीजे ला मी इथे कन्सोल डॉट लॉग करतो, कुणाला, त्या ओबीजे नावाच्या व्हेरिएबल केलं. इथे सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी रिफ्रेश करतो. जस्ट इथे एक मी व्हॅल्यू टाकली एबीसी, मोबाईल नंबर टाकला 1234567890, आणि एक ईमेल आयडी टाकला जसं की abc@gmail.com. आणि जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा एक ऑब्जेक्ट प्रिंट झालाय माझ्यासाठी. बघा ऑब्जेक्ट झाला इथे, ओपन करली, इथे क्लोज करली, आणि त्यामध्ये यू नेमची व्हॅल्यू कोण आहे, एबीसी. यू मोबाईलची व्हॅल्यू कोण आहे, मोबाईल नंबर, आणि यू ईमेल ची व्हॅल्यू कोण आहे, abc@gmail.com. झाला ऑब्जेक्ट. समजला फंड इथं ऑनलाईन मेंबर. आपल्याला ऑब्जेक्ट पाहिजे होता ना, मग आपण इथे बघा काय केले, असं डायरेक्टली आपण कन्सोल मध्ये केलं तर ते एक एक व्हॅल्यू होते. मग आपण काय केलंय की जस्ट एक ओबीजे नावाचा व्हेरिएबल बनवला आणि त्याचा डेटा टाईप ठेवला आपण ऑब्जेक्ट, आणि त्यामध्ये आपण काय काय स्टोअर केलं, यू नेम, मोबाईल, व्हॅल्यू, ईमेल, सगळं आपण डेटा स्टोअर केला, आणि जस्ट त्या ओबीजे ला आपण इथे केलंय कन्सोल. आता हे जे आपल्याला गरज नाहीये, जस्ट मी याला रिमूव्ह करतो. ओके, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा डबल रिफ्रेश करून तुम्हाला दाखवतो. ABC
नेम टाकलं, मोबाईल नंबर टाकला 12345690, ईमेल आयडी टाकला abc@gmail.com, सबमिट बटनावर क्लिक केलं तर झाला का ऑब्जेक्ट इथे प्रिंट. आणि आपण डायरेक्टली कन्सोल मध्ये केलं असतं तर ऑब्जेक्ट प्रिंट झाला असता का तो. आपल्याला कन्सोल मध्ये ऑब्जेक्ट प्रिंट करायचं, त्यामुळे आपण तिथे काय केलंय की एक ओबीजे नावाचा व्हेरिएबल बनवलाय आणि त्यामध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलाय आणि तो ओबीजे नावाचा व्हेरिएबल जस्ट प्रिंट केलाय. ठीक आहे, जास्त लोड नका घेऊ. ठीक आहे, समजलंय थोडंफार तुम्हाला, नोट करून घेतात एवढं. तर जे हा ऑब्जेक्ट आहे तुम्हाला इथवर समजलं असेल काय आहे ना. फंक्शन बनवलाय, जसं की त्या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर एक फंक्शन कॉल होणार, कोणतं, सबमिट नावाचं फंक्शन. आणि ते सबमिट नावाचं फंक्शन आपण इथे बनवलंय, जस्ट राईट, बरोबर. आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये काय केलंय की एक व्हेरिएबल बनवलाय. काय बनवलाय, व्हेरिएबल. व्हेरिएबलचं नाव काय आहे, ओबीजे. आता जस्ट ह्याच्यामुळे व्हेरिएबल म्हणत नाही बरं का, तुम्ही इथे कॉन्स्ट देऊ शकतात किंवा इथे लेट देऊ शकतो, काही प्रॉब्लेम. मला वाटलं व्हॅर द्यावं म्हणून मी व्हॅर दिले. ओके, मी व्हेरिएबल बनवलाय ओबीजे नावाचा. मी तिथे दत्ता देऊ शकतो, एबीसी देऊ शकतो, नंबर देऊ शकतो, मला जे वाटेल ते देऊ शकतो. मी इथे ओबीजे दिला. इक्वल टू त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप कोणता आहे, ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट मध्ये डेटा कसा स्टोअर होतो माहितीये की की पर व्हॅल्यू. तुम्ही कुठे गेला असेल, जसं की व्हॅर डेटा इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट, हा काय झाला, ऍरे झाला. आणि त्या ऍरे मध्ये डेटा कसा स्टोअर होतो, कोमाने सेपरेट करतो आपण, बरोबर. मग त्याच प्रकारे जो ऑब्जेक्ट असतो त्या ऑब्जेक्ट मध्ये की पर व्हॅल्यूने डेटा स्टोअर होतो. कसा, की पर व्हॅल्यू. जसं की जी पहिली राईट करतो आपण ती काय असते, की असते. आणि त्या कीची व्हॅल्यू कोण असते, जी आपण त्याच्यानंतर राईट करतो ती व्हॅल्यू. जास्त डीप मध्ये नका जाऊ, नाही समजलं काही प्रॉब्लेम नाहीये, पण एकदा तुम्ही अजून ट्राय करत गेलात, प्रॅक्टिस करताना, त्यामध्ये तुमचा पॉइंट क्लिअर. ठीक आहे, अजून आपण पुढे जाऊ. आता अजून एक्झाम्पल राहिले. एकदा मी मला आउटपुट पेज दाखवतो काय दिसतं आपल्याला. ओके, जसं की मी एक नेम राईट केलं एबीसी, त्यानंतर एक मोबाईल नंबर राईट केला आणि एक ईमेल आयडी राईट केला, जसं की abc@gmail.com. सबमिट बटन क्लिक केलं तर आपल्या कन्सोल मध्ये एक ऑब्जेक्ट काय होतो, इथे प्रिंट होतोय किंवा कन्सोल होतोय. ओके, तर आता जो हा ऑब्जेक्ट भेटतोय ना आपल्याला, तो ऑब्जेक्ट काय करायचा, एका ऍरे मध्ये स्टोअर करायचा. कुठे स्टोअर करायचा आहे, ऍरे मध्ये. आता ऍरे मध्ये कसं, सर तुम्ही सांगता व्हॅर, ठीक आहे, व्हॅर डेटा इक्वल टू एक ऍरे नावाचा व्हेरिएबल आहे. आणि त्या व्हेरिएबल मध्ये काय करायचं आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे ना, तो ऑब्जेक्ट आपल्याला त्या ऍरे मध्ये स्टोअर करायचा. बस एवढाच फंडा आहे. हा झाला पहिला ऑब्जेक्ट. त्यामध्ये अजून ऑब्जेक्ट स्टोअर करायचा असेल तर काय असेल, कोमा देऊन आपण सेपरेट करतो, बरोबर. तर हा पहिला काय झाला, याचा डेटा टाईप कोणता आहे आता, ऍरे ऑब्जेक्ट. ऍरे ऑब्जेक्ट काय, कारण त्या ऍरेच्या आतमध्ये आपण ऑब्जेक्ट स्टोअर केलेत, मग ह्याला म्हणतात ऍरे ऑब्जेक्ट. समजतंय फंडा. म्हणजे आपल्याला काय करायची, जसं की काल आपण एक नेम होतं, ते नेम ऍरे मध्ये स्टोअर करत होतो, सिंगल नेम. ओके, आज आपण काय करणार आहे की नेमच्या ऐवजी आपण स्टोअर काय करणार आहे आज, एक ऑब्जेक्ट. मग स्टोअर करण्यासाठी मी काय करतोय, जस्ट इथे एक व्हेरिएबल बनवतो, जसे की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट ओपन क्लोज. त्या व्हेरिएबलला नाव देतो डेटा, त्याचं फंक्शन असेल सेट डेटा इक्वल टू यूज स्टेट. आणि त्याचा डेटा टाईप कोणता असणार आहे, स्ट्रिंग असणार आहे का ऑब्जेक्ट असणार आहे. त्याचा डेटा टाईप असणार आहे ऍरे असणार आहे, कारण आपल्याला ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये त्याचा डेटा टाईप असणार आहे ऍरे, आणि त्या ऍरे मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट स्टोअर करायचे. जस्ट इथे एक व्हेरिएबल बनवला, त्याचा डेटा टाईप ठेवला मी कोणता, ऍरे. ओके, आणि जसं आपण या सबमिट बटनावर क्लिक करणार तर सेट डेटा मध्ये आपण काय पाठवणार, हा ऑब्जेक्ट पाठवणार. काय पाठवणार, हा ऑब्जेक्ट. कन्सोलला मी रिमूव्ह करतो. ओके, आणि जो सेट डेटा आहे त्याला मी काय पाठवणार, हा ऑब्जेक्ट पाठवतो, ओबी पाठवला. आणि जो हा आपण डेटा आहे त्या डेटा व्हेरिएबलला मी जस्ट इथे करतो कन्सोल डॉट डेटा. इथे काय केलंय आपण, हा ऑब्जेक्ट बनवलाय, त्या ऑब्जेक्ट मध्ये काय गेले, नेम, यू नेम, ईमेल सर्व गेलाय.
तो कुठे गेलाय ऑब्जेक्टमध्ये. जो ऑब्जेक्ट आपण जस्ट काय केलाय, ह्या ॲरे ऑब्जेक्टला काय केलाय, पास केलाय किंवा ह्या व्हेरिएबलला पास केलाय. म्हणजे डेटा कुठे स्टोअर झाला, ह्या व्हेरिएबल. आणि हा व्हेरिएबल जस्ट इथे काय केलाय, कन्सोल केलंय. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं तर इथे बघा मी एबीसी टाकला, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला आणि एक ईमेल आयडी टाकली. जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर तो ॲरे होता तो कसा प्रिंट झालाय, एम्प्टी झालाय. त्यानंतर मी इथे राईट केलं XYZ आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर आता काय दिसतंय आपल्याला, ऑब्जेक्ट दिसतंय. त्यामध्ये व्हॅल्यू कोणती, एबीसी. आणि आपल्या इथं काय भरली आपण, XYZ. म्हणजे काय होतं, इथे थोडासा डिले होतोय. काय होतोय, थोडासा डिले होतोय किंवा थोडासा टाइम लागतोय प्रिंट करायला. मग असा प्रॉब्लेम आपल्या प्रोजेक्ट मध्ये आला तर आपण काय यूज करतो, ऑनलाईन मेंबर सांगा बरं तुम्ही, हा प्रॉब्लेम फिक्स करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करणार. ऑनलाईन मेंबर तुमच्याशी विचारलंय मी. ठीक आहे, बरोबर आरती माधुरी, यूज इफेक्ट. ठीक आहे, मग काय करणार की आपल्याला यूज इफेक्टची गरज पडली. कशाची गरज पडली, यूज इफेक्टची. आणि आता त्याला आपण काय करणार, इथे इम्पोर्ट. इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. कुणाचे पाहिजे आपल्याला, यूज इफेक्ट. फ्रॉम कुठून, घेतला त्याला. आणि जस्ट मी त्याचा इथे सिंटॅक्स राईट करतो. सिंटॅक्स कसा आहे, यूज इफेक्ट ओपन राऊंड क्लोज राऊंड आणि त्याच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन आणि लास्ट मध्ये कोमा देऊन असं स्क्वेअर ब्रॅकेट. यूज इफेक्ट काय करतो, लक्ष ठेवतो किंवा एखाद्या व्हेरिएबलवर वॉच करतो. मग मी ह्या यूज इफेक्टला सांगतो, जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्याच्यावर तू काय कर, लक्ष ठेव. जसं त्यांनी काहीतरी चेंजेस केले, 0चा 1, 1चा 0, A चा B केला, तर तू लगेच काय कर, इथे कन्सोल डॉट लॉग कर आणि इथे एक मेसेज टाकला, न्यू डेटा. आणि कुणाला प्रिंट केलं मी, इथे डेटा. जो इथे आपण डेटा प्रिंट केला तर जस्ट मी इथे करतो एकदा त्याला रिमूव्ह. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे. ठीक आहे, आता बाय डिफॉल्ट इथे दोनदा कॉल होतो, तिच्याकडे लक्ष देऊ नका. एबीसी राईट केलं मी इथे, एक मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आयडी टाकला आणि सबमिट बटना क्लिक केलं तर त्या डेटा व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर झालंय आता, एबीसी झालं ना. त्यानंतर इथे टाकला XY, सबमिट बटनावर क्लिक केलं. आता काय झाले, म्हणजे तो डिले होत होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला इथे, पक्का झालं इथे. काहीच नाही केलं, एक यूज इफेक्ट राईट केलं आणि त्या यूज इफेक्ट मध्ये जस्ट आपण लक्ष ठेवलं कोणावर, डेटा नावाच्या व्हेरिएबल. त्यांनी काहीतरी चुळबुळ केली की आपण लगेच करतो कन्सोल डॉट लॉग, कुणाला केले, डेटाला. ओके, आता जो आपला डिले होत होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना. मग आता नेक्स्ट फंडा असा आहे की जो, जसं की मी इथे राईट केलंय ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आयडी टाकला, सबमिट बटनावर क्लिक केलं तर त्या ॲरे मध्ये काय स्टोअर झालंय आता, ABC नावाचा ऑब्जेक्ट. त्यानंतर मी इथे राईट केलं XYZ, सबमिट बटनावर क्लिक केलं तर आता काय स्टोअर झालंय त्यामध्ये, XYZ नावाचा ऑब्जेक्ट. म्हणजे काय होतंय की ABC नावाचा ऑब्जेक्ट रिमूव्ह झाला आणि XYZ चा ऍड झाला. आपल्याला काय पाहिजे, ABC चा पण पाहिजे आणि XYZ पण पाहिजे. मग हा आपल्याला फंडा करण्यासाठी काल आपण स्प्रेड ऑपरेटर पाहतो. जसे की कशासाठी, की एक नवीन डेटा जुन्या डेटामध्ये ऍड करण्यासाठी कुणाचा यूज करतो, स्प्रेड ऑपरेटर. मग इथे पण आपण स्प्रेड ऑपरेटरचा यूज करू शकतो. कुठे, ह्या फंक्शनच्या आतमध्ये जिथे हा ओबीजे पाठवलाय ना तिथे आपण काय करू, वॅर न्यू डेटा नावाचा एक व्हेरिएबल बनवला, त्याचा डेटा टाईप असेल ॲरे. आणि त्यामध्ये आपण पहिल्यांदा सांगतो 3 डॉट देशे आणि ह्याला पास कोणता, जुना डेटा. जुना डेटा कशात आहे, ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये हा डेटा. आणि नवीन डेटा कशात येणार आहे, ओबीजे मध्ये. जस्ट हा ओबीजे ऍड करा, ओबीजे. आणि जो हा न्यू डेटा बनलाय आता तो न्यू डेटा तुम्ही ह्या फंक्शनला पास करा. जसं की सेट डेटा मध्ये न्यू डेटा. आणि आता मी ह्याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी चेक करतो. ठीक आहे, बाय डिफॉल्ट होऊन कॉल झाले. ठीक आहे, आता मी इथे टाकलं ABC, त्यानंतर एक मोबाईल नंबर टाकला, एक ईमेल आयडी टाकला आणि जसं मी सबमिट बटन क्लिक केलं तर इथे बघा न्यू डेटा आला.
आणि त्याच्यामध्ये बघा काय आला, इथे 0 इंडेक्स नंबर मधला एक ऑब्जेक्ट आला आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये एबीसी आहे. त्यानंतर इथे मी राईट केलं XY, सबमिट बटनावर क्लिक केलं तर आता इथे एक ऍरे आला आणि 1 नंबरला डेटा आला एबीसी, 2 नंबरला आलाय XYZ. म्हणजे एबीसी पण स्टोअर आहे आणि XYZ पण स्टोअर आहे. जसं की मी इथे राईट केलं PQ, सबमिट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा 3 डेटा ऍड झाले. एबीसी पण आहे, XYZ पण आहे आणि PQ आलाय. समजतोय फंडा? ठीक आहे, थोडस कॉम्प्लिकेट वाटणार आहे कारण तुम्ही आता ऍरे ऑब्जेक्ट तुम्ही जास्त यूज नसा केला. ओके, ते पॉईंट तुमचे क्लिअर नसतील तर तुम्हाला अडचण येणार आहे. ओके, ह्याच्यावर आपण अजून प्रॅक्टिस घेणार आहे भरपूर सारी, त्यामध्ये तुमचे अजून पॉईंट क्लिअर होते. ओके, जस्ट समजून घ्या आजच. ओके, तर त्याआधी मी ह्या प्रोजेक्ट मध्येच आपल्याला इम्प्लिमेंट करायचे, जो आपला टास्क आहे ना ह्या टास्क मध्येच आपल्याला इम्प्लिमेंट करायचे. पण त्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याआधी आपण जाऊ जावा स्क्रिप्ट कडे. आदित्य लक्ष द्या इकडे, नंतर नोट करा, ठीक आहे ना. तर त्याआधी आपण जाऊ आपल्या जावा स्क्रिप्ट कडे आणि जावा स्क्रिप्ट मध्ये मला तुम्ही उत्तर देणार आहात. जसं की माझ्याकडे आहे एक डेटा इक्वल टू ॲरे, त्यामध्ये माझ्याकडे स्टोअर आहे एक ॲरे. पक्का? तर मला जो हा ॲरे आहे तो ॲरे मला प्रिंट करायचा आहे. कसा करणार मी प्रिंट? सर तुम्हाला तुम्हाला प्रिंट करायचीच ना, कन्सोल डॉट लॉग करा आणि इथे सांगा डेटा सेव्ह करा आणि तुम्ही ह्या प्रोजेक्टला रन करा की तुम्हाला जो तुमचा ॲरे आहे तो ॲरे काय होईल तुमचा कन्सोल मध्ये प्रिंट होईल. सर तुम्हाला दिसतोय इथे, तर कन्सोल मध्ये एबीसी XYZ PQR. पक्का? तर मला असं नाही करायचं, मला एक एक व्हॅल्यू प्रिंट करायची. काय करायची मला? पहिल्यांदा प्रिंट करणार एबीसी, त्यानंतर XYZ आणि PQR. कसा डेटा प्रिंट करू? ठीक आहे सर, तुम्हाला तसं करायचे ना, तुम्ही इथे इंडेक्स नंबर टाका 0 तर तुम्हाला एबीसी प्रिंट होईल. तुम्हाला XYZ पाहिजे, इथे 1 टाका तर तुम्हाला कोण दिसेल? XYZ. आणि सर तुम्ही इथे 2 टाकलं तर तुम्हाला PQR भेटून जाईल. मला तसं नाही करायचं, मला जस्ट एक एक डेटा प्रिंट करायचा आहे. कसा करणार? नेमकं समजलं नाही डेटा कसा प्रिंट करायचा आहे. ओके, तर पहिल्या लाईन मध्ये एबीसी असेल, सेकंड मध्ये XYZ असेल, परत PQR असेल, त्यावेळी अजून काय असेल तर ते इथे दिसेल, त्यानंतर अजून काय असेल तर इथे दिसेल. तर डेटा मी कसा प्रिंट करू मला सांगा, कसा करणार डेटा प्रिंट? ऑनलाईन मेंबर तुम्ही बोललात, ठीक आहे, बरोबर आहे आदित्य. काय फॉर लूप लावून आपण तो डेटा प्रिंट करू शकतो. कसा लावणार फॉर लूप सांगतो मला? ओके ओके ठीक आहे, आपण ट्राय करू. ओके, डायरेक्ट ट्राय करू ना आपण. खिडकी लावणार ते बस एक राहून द्या, एक राहून द्या. ठीक, तर कसं करणार आदित्य आपण? तू म्हणतो एक फॉर लूप घेणार व्हेअर आय इक्वल टू 0 पासून स्टार्ट होणार. ओके, आणि आय ग्रेटर दॅन काय करू मी इथे? प्रश्न पडला, डेटा डॉट लेंथ. म्हणजे अरे लेंथची फिलिंग चुकली आहे ना, LEN बरोबर आहे ना. ओके, म्हणजे की जो डेटा नावाचा ॲरे आहे त्याची जेवढी लेंथ आहे त्या लेंथ संपूपर्यंत आमचा फॉर लूप चालणार. ओके, त्यानंतर इथे आय ओपन करली क्लोज करली. आणि सर ह्याच्या आतमध्ये सांगा तुम्ही आता कन्सोल डॉट लॉग, आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये काय करू मी इथे? आय प्रिंट करू. जस्ट सेव्ह केलं मी, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं 0 1 2, मला इथे इंडेक्स नंबर प्रिंट झाले असं मला दिसतंय. तिथे काय करू? डेटा करू. पक्का? ठीक आहे, डेटा एक्स्ट्रा काहीतरी इक्वल टू ऍड झालंय. आउटपुट पेजला आलो, एकदम मी रिफ्रेश केलं. काय करणार आपण? असं करणार डेटा ऑफ इंडेक्स नंबर आला, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदम मी रिफ्रेश केलं
तर एबीसी आलंय, XYZ आलंय, PQR आलंय. जसं की त्या ऍरे मध्ये मी अजून नाव ऍड केलं, जसं की लास्ट मध्ये मी ऍड करतो एक नाव दत्ता किंवा सार्थक, आणि अजून एक करतो मी इथे ओम. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर मला एबीसी XYZ PQR सार्थक आणि ओम झाले. अरे प्रिंट झाला पक्का. ओके, एवढं तर समजलंय तुम्हाला. तुम्ही हे इझी आहे, तुम्हाला हा डेटा तुम्ही प्रिंट केला असेल. पण आता वॅर डेटा इक्वल टू काय, हा ऍरे, आणि त्या ऍरे काय माहितीये का, तो ऍरे ऑब्जेक्ट आहे. काय आहे तो, जसं की आपण इथे आता हा काय झाला, स्ट्रिंग ऍरे झाला बरोबर. ह्यात मी नंबर टाकले तर काय होणार, हा नंबर ऍरे होणार. ओके, सपोज मी यात ऑब्जेक्ट टाकले तर हा ऍरे ऑब्जेक्ट होणार. समजते नाही तर फंडा, ठीक आहे. मग मी इथे काय करतो, ह्याच्या आतमध्ये एक ऑब्जेक्ट बनवला आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये एक की बनवली नेम नावाची, आणि ती कोलन देऊन त्याची व्हॅल्यू देतो मी, जसं की एबीसी झाला एक ऑब्जेक्ट. जसा आपण एक ऑब्जेक्ट बनवला आहे त्याच प्रकारे मी अजून एक मल्टिपल ऑब्जेक्ट बनवतो, जसं की 3 ऑब्जेक्ट बनवले. पहिल्यामध्ये एबीसी असेल, दुसऱ्यामध्ये XYZ असेल, आणि तिसऱ्यामध्ये आपण स्टोअर करू इथे PQR. आता मला हा थोडंसं स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये मी हा ऑब्जेक्ट सेट करतो किंवा ऍरे ऑब्जेक्ट, तुम्हाला व्यवस्थित दिसेल ह्या प्रकारे. झालाय हा ऍरे ऑब्जेक्ट, दिसतोय ना, नवीन आहे तुमच्यासाठी. आता मला हा ऍरे ऑब्जेक्ट प्रिंट करायचा. काय करू मी, सर काय करा माहितीये, तुम्ही इथे कन्सोल डॉट लॉग राईट करा आणि इथे सांगा तुम्ही डेटा. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा मी चेक केलं, रिफ्रेश केलं, तर इथे मला एक ऍरे ऑब्जेक्ट प्रिंट झाला. बट मला असा डेटा नाही प्रिंट करायचा, मला फक्त ह्या ऍरे ऑब्जेक्ट मधून फक्त नेम प्रिंट करायचे, जसं की एबीसी, दुसऱ्या लाईन मध्ये XYZ आणि PQR. सांगा, ठीक आहे, असं नाही करायचं बरं का. ठीक आहे सर, तुम्ही काय करा, ह्याला इंडेक्स नंबर टाका 0, तर तुम्हाला भेटून जाईल नेम इक्वल टू एबीसी. अरे फक्त मग एबीसी भेटेल, XYZ आणि PQR कमन ठेवायचे. मग मी काय करणार सांगा. ऑनलाईन मेंबर तुम्ही बोला, माईक चालू करून बोललात, मेसेज बॉक्स मध्ये राईट केलं, मला प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे आहेत अजून 20 सेकंड, विचार करा. बरोबर, फॉर लूप घ्यायचं आणि त्याची की प्रिंट करायची. ओके, जस्ट एकदा मी तुम्हाला दाखवतो. आता तर हा आता ऍरेच आहे, आणि ऍरे प्रिंट करण्यासाठी आपण काय करतो, फॉर लूप घेतो बरोबर. मग इथे फॉर वॅर आय इक्वल टू 0, बरोबर. आय ग्रेटर दॅन डेटाची जेवढी लेंथ आहे तेवढा आमचा लूप फिरणार, आणि आय प्लस, अरे मायनस नाही, प्लस इक्वल प्लस करली ओपन क्लोज. आणि ह्याच्या आतमध्ये आपण करू कन्सोल डॉट लॉग, आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये मी आय करतो सॉरी. सेव्ह केलं तर आउटपुट पेजला मला काय भेटणार आहे, मला ते सांग. फास्ट नंबर भेटणार, म्हणजे इंडेक्स नंबर भेटणार आहे. ठीक आहे, भेटले 0 1 2. त्यानंतर मी ते डेटा प्रिंट केलं तर मला आउटपुट पेजला काय भेटणार आहे, सर तुम्हाला 3 ऑब्जेक्ट भेटणार आहे. पहिला ऑब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट, तिसरा ऑब्जेक्ट. रिफ्रेश केलं, भेटले 3 ऑब्जेक्ट. समजतंय, ओके. त्यानंतर मी इंडेक्स नंबर ऑफ आय टाकलो, तर मला काय भेटणार आहे आता इथे, की सिरियल वाईज 3 ऑब्जेक्ट दिसतात. अरे थांबा, काहीतरी चुकलं असं मला वाटतंय बरं का. कुठे डॉट, रिफ्रेश केलं तर आपल्याला 3 ऑब्जेक्ट भेटलेत ना. जसं की आपलं आता नाव भेटत होतं एबीसी XYZ, असं काहीतरी भेटत होतं पक्का. मग त्याच प्रकारे आपल्याला एक एक ऑब्जेक्ट प्रिंट झालाय. आता ह्या ऑब्जेक्ट मधून आपल्याला फक्त काय करायचं, ह्या नेमची व्हॅल्यू प्रिंट करायची. मग त्यासाठी आपण काय करणार, जस्ट ह्या डेटाच्या पुढे डॉट द्यायचा आणि सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, तर मला इथे काय भेटलं, आता भेटली एबीसी XYZ PQR, जो आपल्याला आउटपुट पाहिजे होतं ते भेटलं. फंडा समजते, हा समजते ना, आता शिक समजलं. ओके, अजून आपल्याला जायचंय. मग जसा फॉर लूप असतो डेटा प्रिंट करण्यासाठी, त्याच प्रकारे जावास्क्रिप्ट मध्ये असे भरपूर सारे फंक्शनॅलिटी,
भरपूर सारे लूप्स आहेत. फॉर आहे, फिल्टर आहे, मॅप आहे, फॉर इच आहे, असे भरपूर आहेत. आता मी सांगत बसलो तर रात्र थोडेच आहेत. जस्ट तुम्ही पाहिले तर भेटून जाते. ठीक आहे, हाताच्या बोटावर मोजू शकतात एवढे आहेत, दोन्ही हाताच्या एकाने. मग जसं आपण डेटा, ठीक आहे, डेटा प्रिंट करण्यासाठी आपण फॉर लूप यूज करतो, त्याच प्रकारे फॉर लूपचा एक मावस भाव आहे, त्याचं नाव आहे मॅप फंक्शन. ओके, जसा फॉर लूप काय करतो, डेटा प्रिंट करतो, त्याच प्रकारे फॉर लूपचा मावस भाऊ पण डेटा प्रिंट करतो. जसं की विशालचा भाऊ ट्रॅक्टर चालवतो आणि त्याचा मावस भाऊ पण ट्रॅक्टर चालवतो, दोघं काम एकच करतात, ट्रॅक्टरच चालवतो है ना. मग त्याच प्रकारे जो फॉर लूप आहे तो आपला डेटा प्रिंट करतो, त्याच प्रकारे असतो एक मॅप फंक्शन. आज तुमच्यासाठी नवा होईल, उद्या तुम्ही त्याच्याशी मैत्री करा, ओळख करून घ्या, एकदम इझी फ्रेंडली होत जातं. ओके, जसा फॉर लूपचा सिंटॅक्स आहे, फॉर राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज, त्यामध्ये व्यार आय असं काहीतरी कंडिशन वगैरे द्या. मग त्याच प्रकारे मॅप जे काही फंक्शन आहे ते कसं यूज करायचं, की जो डेटा प्रिंट करायचा आहे, म्हणजे कशातनं डेटा प्रिंट करायचा, कशातनं करायचा आहे, डेटा नावाच्या व्हेरिएबल, तो पहिला घ्यायचा, डेटा डॉट द्यायचा आणि इथे मॅप राईट करायचं. आता मॅप काय बोललो मी, फंक्शन, त्यामुळे ब्रॅकेट आहे, समजतंय, आणि इथे ओपन करली आणि क्लोज करली. सॉरी, असं मला वाटतंय चुकत आहे, असं मला वाटतंय बरं का, माझ्या सिंटॅक्स ध्यानात नाही आता. ओके, जस्ट आय थिंक ठीक आहे, माझ्या पण ध्यानात सिंटॅक्स विसरलो मी. ओके, सिंटॅक्स विसरणं जास्त मोठी गोष्ट नाहीये. ओके, मला आता खरंच आठवना की जे मॅप आहे त्याचा सिंटॅक्स कसा आहे तो माझ्या ध्यानात नाही. ओके, मी जस्ट सर्च करतो एकदा, पायथन मध्ये नाही मला पाहिजे, इन जेएस मध्ये, काही प्रॉब्लेम नाही, जस्ट सर्च करू एकदा. आज बघितलं, मला आता 6 महिने बघायची गरज नाही. पुढे मॅप फंक्शन राईट केलं यांनी, कसं आहे, राऊंड, ओके, त्यामध्ये इंडेक्स, ठीक आहे ठीक आहे, तसं आहे का, ठीक आहे, हे जास्त गोष्ट नाही, सिंटॅक्स विसरणं ही मोठी गोष्ट नाही. ओके, आपण डेव्हलपर आहात, मल्टिपल टेक्नॉलॉजीवर आपण काम करतो, त्यामुळे काही टेन्शन घेत नाही. ओके, डबल एकदा मी सांगतो आता, जसं की आपल्याला डेटा प्रिंट करायचा तर व्हेरिएबल घ्यायचा पहिला, कोण घ्यायचा, व्हेरिएबल, म्हणजे आपल्याला जो डेटा नावाचा व्हेरिएबल आहे त्यामधून आपल्याला डेटा प्रिंट करायचा, तो पहिला घ्यायचा, डॉट द्यायचा, आणि इथे मॅप हा एक फंक्शन आहे, त्यामुळे राऊंड ब्रॅकेट, आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक फंक्शन राईट करायचे, काय करायचे ते, एक फंक्शन, जसं की मी ते फंक्शन राईट केले, फंक्शनचं ओपन राऊंड क्लोज राऊंड, आणि त्या फंक्शन मध्ये आपल्याला 2 व्हॅल्यू भेटतात, 3 भेटतात, जसं की जस्ट तुम्हाला माहिती असं म्हणून मी सांगतो, पहिली भेटते इंडेक्स नंबर, दुसरी व्हॅल्यू भेटते, आणि तिसरी भेटते ॲरे भेटतं. जस्ट तुम्ही दोनच गोष्टी त्यांना ठेवायच्या, पहिला भेटतो आपल्याला व्हॅल भेटते, म्हणजे व्हॅल्यू, जस्ट त्याला आपण व्हॅल्यू व्हॅलच बोलू. ओके, आणि कोमा द्यायचा, आणि दुसरी काय भेटते आपल्याला, इंडेक्स भेटल्या, आणि त्याचा ओपन करली क्लोज करली, असा त्याचा सिंटॅक्स आहे. झालाय. आता आपल्याला काय भेटलं इथे इंडेक्स मध्ये, जसं की इंडेक्स नंबर ह्याचा डेटा नावाचा भेटणार, 0 1 2 3 असे इंडेक्स नंबर भेटणार. जस्ट मी तो इंडेक्स नंबर प्रिंट करून तुम्हाला दाखवतो, जसं की कन्सोल डॉट लॉग, आणि ह्यामध्ये मी जस्ट प्रिंट करतो इंडेक्स, सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा जस्ट इथे रिफ्रेश केलं, तर जो हा प्रिंट झालाय एबीसी, ते कोणामुळे झाले, तर त्या फॉर लूप मुळे झालेत, बरोबर ना. आणि जे हे 0 1 2 हे कोणामुळे झालेत प्रिंट, की या मॅप फंक्शन मुळे झाले. आता सर तुम्ही इंडेक्स नंबर तर प्रिंट करून दाखवले, इंडेक्स मध्ये असं कळतंय आम्हाला की 0 1 2 2 असे इंडेक्स नंबर भेटतात, बट त्या व्हॅल्यू मध्ये काय भेटते आपण ते पाहू. मला पण माहित नाही बरं काय भेटते, जस्ट मी प्रिंट करून चेक करणार आहे. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर काय भेटलं मला, 3 ऑब्जेक्ट भेटले, जसं की मगाशी फॉर लूप मध्ये भेटले होते, पण आपल्याला ते ऑब्जेक्ट नाही पाहिजे, त्या ऑब्जेक्ट मधून नेम पाहिजे. मग जस्ट व्हॅल डॉट सेव्ह केले, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं,
डबल दाखवतो तुम्हाला की हा फॉर लूपला मी कमेंट करतो 2 मिनिटं. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो आणि रिफ्रेश केलं. मी काय बोललो, फॉर लूपचा मावस भाव आहे मॅप फंक्शन. मावस भाऊ काय करतो, ट्रॅक्टर चालवतो, हो पण तेच करतो. म्हणजे फॉर लूप डेटा प्रिंट करतो आणि मॅप फंक्शन पण डेटा प्रिंट. समजतं फंडा एवढा? ठीक आहे, आज कॉम्प्लिकेट वाटणार आहे, तुम्ही त्याच्याशी मैत्री करून घ्या. ओके, त्याचा फायदा काय मॅप फंक्शनचा, म्हणजे पुढे जास्त यूज होतो त्याचा यूज काय? त्याचा अजून डीप मध्ये गेलो तर आपण त्याला नाही 10 दिवस स्टडी करू शकतो. नाही 10 दिवस नाही, जस्ट अजून 1 तास करू शकतो त्याच्यावर. वेबसाईटच्या कोणत्या पार्टवर त्याला यूज करू शकतो सेशनला? ते शोधणं तुमचं काम. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण, मला वाटतं आताच कम्प्लीट करावं, पण टाइम आपल्याकडे कमी आहे थोडा. ठीक आहे ना, लगेच तुम्ही जाता नाही ना ऑनलाईन मध्ये. ठीक आहे, अजून राहिले आपलं जे एक्झाम्पल घेतलंय ना, ते एक्झाम्पल राहिले आपलं इनकम्प्लीट आहे. ठीक आहे, जस्ट तुम्ही नेक्स्ट लेक्चरला येताना मॅप फंक्शनवर थोडासा स्टडी करून या आणि हा डेमो तुम्ही कम्प्लीट करा. ह्यालाच आपण कंटिन्यू पुढे करू. ओके, ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर.